गावाचं नाव होतं चांदूर. छोटंसं पण मनमोहक. डोंगराच्या कुशीत वसलेलं, सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागं होणारं आणि संध्याकाळी चुलीच्या धुराने झाकलेलं ते गाव. गावाच्या टोकाला एक जुनं पिंपळाचं झाड होतं, मोठं, सावलीदार आणि शांत. त्या झाडाखाली दर सकाळी बसायचा विनायक, गावातला शेतकरी मुलगा. हातात कोयता, पायात चिखल आणि मनात रोजचं जीवन. तो तिथे बसून चहा कप घेत गावाकडे बघायचा. आणि एक दिवस त्याच्याच समोरून आली कविता. हातात तांब्याचा लोटा, पायात चांदीचे पैंजण आणि चेहऱ्यावर सकाळचं तेज. ती विहिरीकडे चालली होती. वाऱ्याने तिच्या केसांचा टोक विनायकच्या चेहऱ्यावर आला आणि त्याला काही क्षण श्वासही घ्यायला विसर पडला. तिने ओढणी ठीक केली आणि हसली. इतकं बघताय का, ती म्हणाली. तो गोंधळला. नाही, ते. ओढणी उडली होती. ती पुन्हा हसली. हो का? त्या एका क्षणानं त्याच्या मनात काहीतरी हललं. त्या दिवसानंतर तो रोज त्या झाडाखाली बसू लागला. त्याच वेळेला कविता रोज पाणी भरायला यायची आणि विनायक रोज काहीतरी बहाणा काढायचा. विहिरीचं पाणी आज कमी आहे का? हो, पाऊस कमी झालाय. मग देवाला सांग ना, थोडं जास्त पडू दे. तुमचं ऐकतो का देव? कदाचित तुझं ऐकेल, तो म्हणायचा. त्या छोट्या छोट्या गप्पांनी त्यांच्या दिवसाचा रंग भरला. एकदा गावात जत्रा आली होती. सगळे सणाच्या तयारीत. विनायक बाजाराला गेला होता आणि तिथेच कवितासुद्धा आली. गर्दीत दोघे एकमेकांना पाहून थांबले. विनायक म्हणाला, तुला साखरपाक आवडतो ना? हो, पण तुम्हाला कसं माहीत? दरवेळी दुकानाजवळून जाताना तू बघतेस. मग आज तुम्ही घेऊन द्याल? ती म्हणाली. जर तू हसलीस तर, तो म्हणाला. ती हसली आणि तो साखरपाक विकत घेत तिला दिला. आता खा, तो म्हणाला. तिने एक तुकडा तोंडात ठेवला आणि म्हणाली, गोड आहे, पण तुमचं बोलणं त्याहून गोड. त्या दिवसानंतर दोघे एकमेकांना जास्त भेटू लागले. कधी झाडाखाली बसून गप्पा, कधी पावसात चालणं जाणं, कधी फक्त एकमेकांकडे पाहणं. एक दिवस कविता म्हणाली, गावात लोक बोलतात, आपल्याबद्दल बोलू दे. विनायक म्हणाला, त्यांचं बोलणं थांबेल, पण आपलं नातं नाही. पण घरचे रागावतील. ती म्हणाली, तर मग मी येऊन बोलतो, तो म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. पुढच्या दिवशी तो कवितेच्या वडिलांकडे गेला. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे, तो म्हणाला. वडील म्हणाले, तुझ्याकडे काय आहे? शेत आहे, मेहनत आहे आणि तिच्यासाठी मन आहे. विनायक उत्तरला. वडील काही वेळ शांत राहिले, मग म्हणाले, तिचं सुख जर तू मनापासून जपशील तर आम्हाला नाही हरकत. लग्न ठरलं. सगळं गाव उत्साहात. लग्नाचा मंडप पिंपळाच्या त्या झाडाखालीच उभारला गेला, जिथून त्यांच्या ओळखीची सुरुवात झाली होती. कविता लाल साडी नेसून आली आणि एकमेकांकडे पाहणं. एक दिवस कविता म्हणाली, गावात लोक बोलतात आपल्याबद्दल, बोलू दे. विनायक म्हणाला, त्यांचं बोलणं थांबेल, पण आपलं नातं नाही. पण घरचे रागावतील, ती म्हणाली. लग्न ठरलं. सगळं गाव उत्साहात. लग्नाचा मंडप पिंपळाच्या झाडाखालीच उभारला गेला, जिथून त्यांच्या ओळखीची सुरुवात झाली होती. कविता लाल साडी नेसून आली आणि विनायक पांढऱ्या धोतरात. देवासमोर दोघांनी हातात हात घेतले. पिंपळाच्या पानांचा मंद आवाज जणू आशीर्वाद देत होता. लग्नानंतर दोघे रोज सकाळी त्या झाडाखाली बसायचे. कविता चहा घेऊन यायची आणि विनायक म्हणायचा, आजच चहा तुझ्या हसण्या इतका गरम आहे. ती हसून म्हणायची, तुमचं बोलणं तसं थंडगार. काही वर्षांनी पाऊस आला नव्हता. शेत कोमेजलं, पण दोघं एकमेकांच्या सोबतीने काम करत राहिले. एक दिवस विनायक थकून झाडाखाली बसला. काय झालं? कविता विचारते. कधी कधी वाटतं सगळं हरवतंय. ती त्याचा हातात हात धरून म्हणाली, जमिनीवर बीज पेरल्याशिवाय अंकुर फुटत नाही. विश्वास ठेवा, सगळं फुलेल. त्या शब्दाने त्याला नवी उमेद मिळाली. आणि खरंच काही दिवसांनी पाऊस सुरू झाला. शेतात हिरवाई आली. दोघं शेतांच्या बांधावर उभे होते.
कविता म्हणाली, मी सांगितलं ना पाऊस येईल. विनायक तिच्याकडे पाहून म्हणाला, तूच माझा पाऊस आहेस. जेव्हा मन कोरडं होतं तेव्हा तू सरीसारखी येतेस. ती असली मग मी कायम पावसासारखी राहीन. वर्ष गेली. आता त्यांना मुलगा झाला. तो रोज झाडाखाली खेळायचा. कविता म्हणायची, पहा आता आपलं प्रेम हसतंय. विनायक म्हणायचा, हो, आणि पिंपळ साक्ष देतोय. कधी कधी संध्याकाळी ते दोघं त्या झाडाखाली बसायचे. हातात हाताने आठवणींची हरवलेली. विनायक म्हणायचा, आठवतं का पहिल्यांदा तू इथे आली होतीस? हो, आणि तुम्ही ओढणी पाहून गोंधळलात. ती हसून म्हणायची, तेव्हापासून अजून गोंधळतोय. तो म्हणायचा, कशात? तुझ्या डोळ्यात. गावात आजही लोक सांगतात तर पिंपळाच्या झाडाखालीचं प्रेम अजून जिवंत आहे, कारण तिथे आजही सकाळी चहाचा कप ठेवल्यासारखं काहीतरी जाणवतं. प्रेमाचा सुगंध, आठवणींचं ओलसरपण आणि दोन जीवाचं न संपणारं नातं. तर मित्रांनो, आजच्या या गोष्टीमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.